एक महत्वाची बातमी, ईव्हीएम मधील घोटाळा सिद्ध केला तर आम्ही 11 लाख रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं आमदार गोपीचंद पडळकरांनी आता सांगितलंय। विरोधकांच्या ईव्हीएम वरील आरोपांनंतर पडळकर चांगलेच आक्रमक झालेत, तर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना ईव्हीएम रोग झाल्याची टीका सदाभाऊ खोत करतायत। महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना ईव्हीएम नावाचा रोग झालाय। आता त्याच्यावर आम्ही कुणाला तरी एखाद्या चांगल्या कंपनीला सांगतो करोनासारखी लस शोधायला। हे जो एक मोदी साहेबांना मी एखादं पत्र लिहितो, ईव्हीएम नावाचा रोग जडला या महाविकास आघाडीच्या गड्यांना, ह्याच्यावर एक मोठी लस शोधून आणा आणि ती लस फुकट द्यायची व्यवस्था आपल्याला करावी लागेल। यांना ईव्हीएम वरती बोलला का जोड्यानं त्यांना हाणायचा। त्यांना आम्ही चॅलेंज केलंय दोघांनी की तुम्ही ईव्हीएम मध्ये काय घोटाळा आहे तो सिद्ध करून दाखवा ना। आम्ही त्यांना बक्षीस जाहीर केलेलं आहे। जर तुम्ही ईव्हीएम मध्ये काही घोटाळा आहे, सेटिंग होतंय असं जर तुम्ही सिद्ध केलं, तुमच्याकडे जे कोणी हॅकर आहेत, कोणी तज्ज्ञ आहेत, त्यांना मी 11 लाख रुपयाचं बक्षीस देणार असं मी आणि सदाभाऊनी घोषित केलेलं आहे।